झाला. पितामह भीष्म प्रश्न विचारित होते, पण दुर्योधनाचे एकच म्हणणे होते की पितामह, ज्यावेळी पंडू नव्हते तेव्हा धृतराष्ट्र माझे वडील होते. जेव्हा पांडव नव्हते तेव्हा हस्तिनापूर हे राज्य आम्ही सांभाळलं. या न्यायाने हस्तिनापूर ही नगरी आमची नाही काय? त्यामुळे वारसा हक्काने आणि न्यायाने ही नगरी, ही भूमी आमचीच आहे. पितामह भीष्म समजावत होते की दुर्योधना, अरे तुझे वडील जन्मांध होते, त्यामुळे पंडू हा राजा झाला. पण पंडूच्या अनुपस्थितीमध्ये तुझ्या वडिलांनी हे राज्य सांभाळले. परंतु पुन्हा एकदा पंडूचे वारस या राजधानीमध्ये परतल्यानंतर वारसा हक्काने हस्तिनापूर राजधानी ही नगरी त्यांची नाही काय? ते सगळे सोड, परंतु तरी सुद्धा द्यूतात कपटाने तुम्ही सगळे हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ सगळी नगरी तुम्ही लुटलीत, हे योग्य हा कोणता नाही? भर सभेमध्ये द्रौपदीला जिंकल्यानंतर तिला फरफटत करकचून तिचं वस्त्रहरण, लज्जाहरण या सभेमध्ये झालं, हा कुठल्या नाही दुर्योधना? दुर्योधना, न्याय कर, धर्माच्या मार्गावरती चाल. परंतु मोहाचं पांघरुण पांघरलेले कौरव माघार घ्यायला तयार नव्हते. युद्ध अटळ होतं. महायुद्धाची तयारी जोरदार सुरू होती. सुवर्ण मध्य आता साधता येत नव्हता. देशोदेशीच्या दरबारामध्ये युद्धामध्ये लढण्यासाठी दूत दाखल झाले. सगळ्या देशांमध्ये पत्र गेली. गांधार, यवन, शाक, कंभोज, प्रागज्योतिष, अंगदेश सारे देश कौरवांच्या पक्षामध्ये लढण्यासाठी तयार झाले. आणि पांडवांच्या पक्षात मगध, काशी, कुंतीभोज, चेदी देश सारे पांडवांच्या पक्षामध्ये. पण तरीही एका देशाकडे सगळ्या कौरव आणि पांडवांचे लक्ष होते. त्या सर्वात बलशाली वैभव संपन्न नगरीच्या राजाच्या भूमिकेजवळ लक्ष होते की हा राजा, हा देश, ही नगरी काय ह्या महायुद्धामध्ये भूमिका घेतायत, याकडे सगळ्यांचे डोळे होते. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही या राज्यामध्ये, या नगरीमध्ये, या राजापाशी युद्धामध्ये सहाय्य मागण्यासाठी पोहोचले. या राजाच्या महाली आले आणि राजा ही नगरी दुसरी तिसरी कोणती नसून प्रत्यक्ष त्या काळची वैभव संपन्न नगरी म्हणजे द्वारका नगरी. आणि राजा म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवान गोपाल कृष्ण. अर्थात यांची भूमिका काय असावी? सहाय्य मागण्यासाठी गेलेला अर्जुन द्वारकाधीशाच्या पायाजवळ बसला आणि दुर्योधन भगवान गोपाल कृष्णांच्या मस्तकापाशी बसला. भगवान गोपाल कृष्ण प्रत्यक्ष नटवर, नाटकच जणू रचलं होतं. अर्जुनाला पायापाशी बसल्यानंतर भगवान गोपाल कृष्णांनी डोळे उघडले आणि नेत्र कटाक्ष प्रथम दर्शनी तो अर्जुन उभा होता. दृष्टीस अर्जुन पडल्यानंतर भगवान गोपाल कृष्णांनी सगळी मसलत केली आणि नंतर जाणून घेतलं की सहाय्य मागण्यासाठी हे दोघेही आलेले आहेत. दृष्टीस प्रथम अर्जुन पडला. वयानेही दुर्योधन थोर आणि अर्जुन अनुज, त्यामुळे न्याय तर झालेलाच आहे दुर्योधना. जे मागायचं असेल ते प्रथम अर्जुन मागेल. आणि पृथ्वी मोलही करता येणार नाही असं काहीतरी मागण्याची आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची सामर्थ्य असलेली अशी ज्ञानगंगाच मागण्याची संधी त्या भगवान गोपाल कृष्णाने प्रथम अर्जुनाला दिली. आणि त्या नराने नारायणाशिवाय दुसरं काय मागावं? अर्जुनाने मागितलं की भगवंता, तुझ्याशिवाय दुसरं काहीही नको. भगवंत विचारतायत, अरे पार्था सांग तुला काय हवं? इथे दुर्योधनाने मनातल्या मनात धावा केला की अरे अर्जुना, भगवंताचं सैन्य सोडून दुसरं काहीही माग. भगवंत मात्र विचारतायत, पार्था सांग तुझला काय हवे? कथ पार्था तुझ काय हवे? कथ पार्था तुझ काय हवे? नारायण की सैन्य हवे, दुर्योधनाचे
कथ पार्था तुझ काय हवे असंख्य विविध आयुधानिशी रणभूमीवर पहा सज्जही अगणित माझी सेना स्वीकृत कथम जसी तू नृपा निर्भय कथ पार्था तुझ काय हवे मुखावलोकन तव मी केले निद्रातरी मी तुला पाहिले प्रथम मान रे तवईचेसी दीप्सित पार्था मागस्वे कथ पार्था तुझ काय हवे तुम्हा उभयता स्पष्ट वदतो शस्त्रधारणे त्याज समजतो मीनच खेळीन युद्ध तुम्हा सम मीनच खेळीन युद्ध तुम्हा सम मज सांगा मग काय हवे मग सांगा मग काय हवे हा मम निश्चय सत्यची हे कथ पार्था तुझ काय हवे नारायण की सैन्य हवे दुर्योधना तुझ काय हवे नारायण की सैन्य हवे नारायण की सैन्य हवे कथ पार्था तुझ काय हवे